सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, तुझे नाम सुधारस चुकवितो गर्भवास, ऐसे नामाचे महिमान निज धन ते अमुचे, फार तरले पुढे तरती कोणा करवेना गणपती, चंद्रचूडा तू कल्याण करीशी भक्ताचे तू धन, आम्हा आलीशी प्रतीती नामामृते झालो तृप्त, लक्ष्मण हा किंकर तुझ्या कृपे निर्घोर, ऐसे नाम महिमान नामाचे निज धन ते अमुचे। या 6 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज नामाचं महत्व सांगतात। जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे की जे घेतल्यानंतर माणसाचं मन शांत होतं, मन स्थिर होतं? पैसा, एखादी लाख रुपये आले तर माणसाचं मन शांत होतं का? पुन्हा अजून लाख आले पाहिजे, 2 लाख आले पाहिजे, 2 लाख आले तर 10 लाख आले पाहिजेत। जसा जसा पैसा येईल तसं तसं माणसाचं मन अशांत होत जातं। त्याच्यानंतर सोनं घेतल्यानंतर माणसाचं मन शांत होतं का? पैसा घालून माणूस सोनं घेतं, पुन्हा सोनं बँकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवतं। का ठेवतं? घरात ठेवलं तर चोरी होईल। मग सोनं घेतल्यामुळं माणसाचं मन शांत झालं का? मन स्थिर झालं का? त्याच्या मनामध्ये त्याला सांभाळायची चिंता, चोरी जायची भीती निर्माण झाली। मनाला शांतीचं साधन काय? या कलियुगातलं अमृत काय? निवडणुकीला उभारलो, निवडून आलो, समाधान झालं का? सदस्य म्हणून निवडून आलो तर सरपंच होऊ वाटल, आमदार म्हणून निवडून आलो तर मंत्री होऊ वाटल। मंत्री पद जरी मिळालं तुम्ही समाधान आहात का? मुख्यमंत्री हो वाटल। जर राज्याचा तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं तरी तुम्ही समाधान आहात का? देशाचं गृहमंत्री पद मिळालं पाहिजे वाटेल, प्रधानमंत्री पद मिळालं पाहिजे असं वाटेल। कसा जिथपर्यंत अशी कोणतीही वस्तू नाही की जे घेतल्यानंतर माणसाचं मन शांत होतं, आणि माणसाचं मन शांत आणि स्थिर झाल्याशिवाय शांती मिळत नाही। आणि जी वस्तू घेतल्यानंतर माणसाचं मन शांत, समाधान, स्थिर होतं त्याचं नाव आहे सुधा। सुधा म्हणजे अमृत। मग असं अमृत कोणतं आहे? तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। इथं लक्ष्मण महाराज म्हणतात, तुझे नाम सुधा रस चुकवितो गर्भवास। देवाचं नाव एकमेव जगातली वस्तू अशी आहे की जी देवाचं नाव घेतल्यानंतर माणसाचं मन शांत होतं, माणसाचं मन स्थिर होतं, माणसाला समाधान लाभतं। ह्याच्याही पुढे जाऊन म्हणता येईल की माणसाचं मन पण संपून जाऊन मन उन्मन्न होतं।
तुम्ही म्हणाल कसं शांत होतं? त्याच्या अगोदर आपण विचार करू, मन म्हणजे काय? मन म्हणजे अनेक विचाराचा समूह, याचं नाव मन आहे. भूतकाळातले तर विचार येतात, असं केलं नसतं तर बरं झालं असतं, हे करायला नको होतं. भविष्यातले असं केलं तर बरं होईल, या वावरात सोयाबीन पेरायचं काम नव्हतं, निक्क सोयाबीन पेरायचं काम नव्हतं, तुरीच्या वळी चांगल्या आल्या की वाटते तुरीच्या वळी घातलं असतं तर बरं झालं असतं. जाऊ दे, आता पुढच्या वर्षी आपण पेरणी अशी करू. माणसाचं मन ते लंबकाचं घड्याळ होतं. इकडून तिकडं ते लंबक फिरायचा त्या घड्याळामध्ये. तसं माणसाचं मन भूतकाळाकडतं जातं किंवा भविष्यकाळाकडतं जातं. मग विचाराचा समूह म्हणजे मन आहे. मग हे विचार थांबल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. झोप म्हणजे काय? ज्या वेळेस मन भूतकाळातही जात नाही आणि भविष्यकाळातही जात नाही, मन स्थिर झालं, त्यावेळेस सुषुप्ती अवस्थेत मन स्थिर असतं. मग दिवसभर मन फिरत असतं, भूतकाळातून भविष्यकाळात, भविष्यकाळातून भूतकाळात. मग या मनाला शांत करण्यासाठी, मनाला स्थिर करण्यासाठी जर उपाय कोणता असेल तर भगवंताचं नाम आहे. शिवाय नमः. घेता नामामृत ध्वनी, प्रेम ओसांडीत मनी. तुम्ही जितकं काळ भगवंताचं नाम घ्याल तितका काळ आनंद आहे. तुम्ही जितक्या वेळेस देवाचं नाव घ्याल, देवाचं नाव शिवाय नमा म्हणलो, तुम्ही वर्तमान काळात आलो. तुम्ही शिवाय नमा, शिवाय नमा, शिव 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 म्हणत गेलो. तुमची इष्टदेवता शिव असेल शिव म्हणा, राम असेल राम म्हणा, कृष्ण असेल कृष्ण म्हणा, विठ्ठल असेल विठ्ठल म्हणा. तुम्हाला जे भगवंताचं नाव आवडतंय ते नाव तुम्ही घ्या. ते नाव घेतलं, जितके काळ तुम्ही नाव घेचाल तितके काळ तुमचं मन भूतकाळाबद्दल शोक करणार नाही. असं केलं असतो तर बरं झालं असतं, आणि भविष्यात असं केलं तर बरं होईल असं भविष्यकाळाची चिंता करणार नाही. घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करणार नाही किंवा भविष्यातल्या येणाऱ्या गोष्टीची चिंता करणार नाही. मन तुमचं शांत होईल. मग असं मन शांत ज्यांनी केलं ते संत म्हणतात, अमृताहून गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड नाम आहे देवा तुझं. ते नाम घेतल्यानंतर आम्हाला भूतकाळाचंही दुःख होत नाही ना भविष्याची चिंता होत नाही. सतत भगवंताचं नाम घेणाऱ्या भक्ताला नाम समाधी लागते. अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ. भगवंताचं नाव घेता घेता भूतकाळाचा विसर पडला आणि भविष्यकाळाची चिंता मिटली. वर्तमान काळात स्थिर झाला, मन उन्मन्नी अवस्था लागला आणि आनंदाचा काळ निर्माण झाला. तुझे नाम सुधारस. ह्यांना भगवंताचं नाम अमृताप्रमाणे वाटलं, तुम्हाला मला का वाटत नाही? साप चावल्यानंतर साप साप चावलाय का नाही परीक्षा घेण्यासाठी काय करतात? साप चावलेल्या माणसाला कडुलिंबाचा पाला देतात, मिरची खायला देतात. मिरची कसं लागावं लागतं हो? गोड का तिखट? ज्याच्या अंगात विष चढलंय त्याला मिरची तिखट लागत नाही, कडुलिंबाचा पाला कडू लागत नाही. लिंबाचा पाला खाल्ल्यावर कडूच लागायला पाहिजे.
मग संत म्हणतात अमृताहून गोड नाम तुझे देवा. संत म्हणतात तुझे नाम सुधारस. मग संतांनी सांगितलं देवाचं नाव अमृत आहे, अमृतापेक्षाही मोठं आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. मग आम्हाला का गोड लागत नाही? जसं साप चावलेल्या माणसाच्या अंगात विष असल्यामुळे स्वभावता कडू असलेला कडुलिंब त्याला कडू लागत नाही, स्वभावता तिखट असलेली मिरची त्याला तिखट लागत नाही, कारण त्याच्या शरीरात विष आहे. तसं आमच्या शरीरात विषयरूपी विष भरलेलं असल्यामुळं आमच्या मनामध्ये पापाचा अंश, पाप असल्यामुळं आम्हाला ते नाम गोड लागत नाही. आम्हाला भगवंताचं नाम गोड लागत नाही. संत सतत नामस्मरण करत गेले. प्रत्येक संतानं नामस्मरण केलं. ज्ञानेश्वर माऊलीनं केलं, संत तुकारामांनी केलं, त्यानंतर मन्मथ माऊलीने नामस्मरण केलं, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी आयुष्यभर नाम चिंतन केलं आणि नामाचा गजर केला आणि नामाचा आनंद घेतला आणि नामाचा आनंद वाटला. मग आमचं मन भगवंताचं नाम घ्यायला तयार नाही. का? कारण आमच्या अंतःकरणामध्ये मलिनता भरलेली आहे. अंतःकरणातला पापरूपी मल निघून गेल्याशिवाय भगवंताच्या नामाची गोडी लागत नाही. मग हे अंतःकरणातला मळ निघून जाण्यासाठी काय करावं लागेल? तर भगवंताचं नाम घेतल्यामुळं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भगवंताच्या नामाची गोडी लागते. म्हणून संत सांगतात आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुळपानी समरावा तो. अरे रात्री झोपताना देवाचं नाव घेऊन झोपा, सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घेऊन उठा. प्रत्येक पाऊल टाकताना शिवाय नमा म्हणून पाऊल टाका. स्नान करताना प्रत्येक तांब्या डोक्यावर ओतून घेताना भगवंताचं नाव घ्या. प्रत्येक घास मुखात घालताना भगवंताचं नाव स्मरण करून घास घ्या. प्रत्येक क्रिया भगवंताचं नाव घेता घेता जर झाली तर आमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ते नाम आम्हाला अमृताप्रमाणे गोड वाटेल. इतकं गोड वाटेल की दुसरी कोणतीही वस्तू आम्हाला आवडणार नाही. तुझे नामी प्रीती जडू दुजे विषय ना ओढू ऐशे करी माझे चित्त कृपा करुनी सतत. ज्या भक्ताला भगवंताच्या नामाची गोडी लागली तो भक्त देवाला दुसरं काहीच मागत नाही. तुझे नामी प्रीती जडू, हे देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर तुझ्या नामाचं मला प्रेम दे, तुझ्या नामाचं मला प्रेम दे आणि मला दुसरा कुठलाच संसारातला विषय न आवडो. कृपा करुनी सतत, माझ्यावर सतत कृपा कर. ऐशे करी माझे चित्त, माझं चित्त, माझं मन, माझी वाणी सतत भगवंता तुझ्या नामात राहावी. असं नामाचं प्रेम आल्यानंतर सतत भगवंताचं नाम चिंतन करणाऱ्याला संसारातली कुठलीच वासना राहत नाही. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, काहीच मागत नाही. तो जे होईल ते भगवंताची इच्छा, जे झालं ते भगवंताची इच्छा. चांगलं झालं आयुष्यामध्ये भगवंताच्या कृपेनं झालं. काही मनासारखं नाही झालं, भगवंताची इच्छा असेल, माझं काही भलं करण्यासाठी हे असं झालं असेल, असा त्याचा भाव असतो.
प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं भगवंताचं अनुसंधान असतं आणि संसाराची त्याला वासना नसल्यामुळं मरतानाही त्याच्या मुखात भगवंताचं नाम येतं. नाम आल्यामुळं तो मुक्त होतो, त्याचा गर्भवास चुकतो, पुन्हा त्याचा जन्म होत नाही. मृत्यू होतो पण पुन्हा त्याचा जन्म होत नाही. तो जीव मुक्त होतो. तुझे नाम सुधारस चुकवितो गर्भवास. भगवंता तुझं नाम अमृतासारखं आहे, त्यानं गर्भवास माझा चुकवलेला आहे असं लक्ष्मण महाराज या अभंगातून आपला अनुभव सांगतात. ऐसे नामाचे महिमान, असा नामाचा महिमा आहे. नाम घेणाऱ्या साधकाला नामाची इतकी गोडी आहे की ते आमचं निज धन आहे. धनिक माणसाला जसं धनाची चिंता असते तसं त्या भक्ताचं धन जर कोणतं असेल, निज धन हृदयाचं धन जर कोणतं असेल तर भगवंताचं शिवाय नमः, ओम नमः शिवाय हे भगवंताचं नाम हे आमचं निज धन आहे म्हणतात महाराज. पुढे म्हणतात फार तरले, आतापर्यंत नाम घेणारा ध्रुव तरला, प्रल्हाद तरला, फार तरले पुढे तरतील. मागेही भगवंताचं नाम घेतलेले भक्त तरले आणि पुढं आजही तुम्ही स्वतः नाम घेऊन याचा अनुभव घ्या, तुम्ही तराल. कोणा करवेना गणपती, नाम घेणाऱ्याला, नाम घेणारा माणूस तरतोच. पुढं म्हणतात चंद्रचूडा तू कल्याण, करीशी भक्ताचे तू धन. भगवान शिवा तू कल्याणकारी देवता आहेस, कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद तुझे. हे चंद्रचूडा भगवान सदाशिवा, तू सर्वांचं नाम घेणाऱ्या भक्ताचं कल्याण करणार आहेस, त्याला संसाराच्या चिंतेतून मुक्त करणार आहेस आणि तू भक्ताचं धन आहेस. आम्हा आलीसी प्रतीत, नामामृते झालो तृप्त. लक्ष्मण महाराज म्हणतात मी भगवान शिवशंकराचं शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः नाम चिंतन केलो, त्या नामाचा मला प्रत्यय आला, प्रचिती आली आणि नामाच्या अमृतानं मी तृप्त झालो. मला काही मिळवायची चिंता नाही ना मला काही गमवायची भीती नाही. फक्त माझं जीवन लक्ष्मण हा किंकर, तुझ्या करपे निर्घोर. भगवंता तुझी सेवा, तुझं डोळ्यानं रूप पाहावं, कानानं तुझं गुणगान ऐकावं, मुखानं तुझं नाम घ्यावं. तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता. मन्मथ म्हणे ही वाणी लावी देवाचे कारणी. शुद्ध सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ. सर्वस्वी भगवंताला अर्पण झालो आहे, भगवंता तुझा सेवक झालो आहे. आता मला कशाचीच भीती राहिलेली नाही, मी निर्घोर झालेलो आहे. असा हा भगवंताच्या नामाचा प्रसाद आहे. संत शिवदास माऊली म्हणतात, शिवदास म्हणे नामाचे महत्व, समरे त्याशी कळे तत्व त्याची. नामाचं महत्व मी सांगून तुम्ही ऐकून तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. जन अंतकरणातून हृदयामध्ये भाव असावा, सर्व काही भगवंताच्या इच्छेनं होत आहे. मनामध्ये भगवंताचं स्मरण असावं आणि मुखामध्ये शिवाय नमा नाम असावं. इतकं आल्यानंतर त्या नामाचं तत्व तुम्हाला कळाल्याशिवाय, त्या नामाचा अमृताचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असा नाम अमृताचा अनुभव तुम्हाला आणि मला सर्वांना यावा आणि आपलं जीवन कृतार्थ व्हावं. ओम शांती शांती शांती.